प्रेक्षकांनो, आनंदी या मालिकेचा मात्र आता या सगळ्यामध्ये जबरदस्त टर्निंग पॉइंट आलेला आहे। या मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण पाहत आहोत ते म्हणजे आता इकडे जो काही फॅशन शो आहे त्याची वाट लावण्यासाठी आता मात्र सगळं प्लॅनिंग विद्याधरने केलेलं आहे। पण जे विद्याधरने प्लॅनिंग केलंय त्या प्लॅनिंगची पूर्णपणे वाट लावत मात्र आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता इकडे आनंदीने पूर्णपणे स्वतःच्या जीवाची हे करत मात्र पूर्णपणे आता सगळ्यांचा जीव वाचवलाय। पण त्याच वेळेला मात्र आता स्वतःचा तिचा जीव मात्र धोक्यात आलाय आणि इथेच युगंधरच्या लक्षामध्ये आनंदीला दिसत नाहीये हे सत्य आलेलं आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया। छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नका। आता इकडे स्वतः शिल्पाने आपण पाहिलं की आनंदीला मात्र आता शिकवण्याचा नाटक करण्याचा प्रयत्न तर केलेला आहे आणि कुठेतरी आनंदीला मात्र आता साधारणपणे या सगळ्यामध्ये त्या स्टेजचा अंदाज आलेला आहे। स्टेजवरती कसं चालायचं, स्टेजवरती काय चालायचं हे सगळं तिने अंदाजाने अगदी साधारणपणे आता मात्र हे सगळं करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर मात्र आता लगेच आणि याच वेळेला मात्र आता आपण इकडे पाहत आहोत की शिल्पा मात्र इकडे विचार करतेय काहीही झालं तरी काय ही आनंदी उद्याच्या दिवसाला व्यवस्थितपणे काही करू शकणार नाहीये। जे काही आहे ते सगळं आता मीच करणार आहे असं म्हणत मात्र आता शिल्पा इकडे धनश्रीला सांगतेय हा सेट असाच मांडायला पाहिजे जेणेकरून आता आनंदीला दिसत नाहीये हे सत्य कोणाच्याही समोर यायला नको आहे आणि या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तिचं भांडं फुटायला नको आहे। कारण आत्ता जर का युगंधरला हे सगळं समजलं तर मी ज्या योग्य वेळेची वाट पाहत आहे ती योग्य वेळ मात्र आता टळून जाईल। म्हणजे शिल्पाच्या डोक्यामध्ये आपण पाहतोय की काहीतरी प्लॅनिंग आहे, जे प्लॅनिंग मात्र आता इकडे स्वतः आता आनंदीला अजिबात दिसत नाहीये। म्हणजे आनंदीला मुळातच या सगळ्यामध्ये कळत नाहीये की नक्की आता काय चाललंय ते। बरं, हे सगळं चालू असताना आनंदी विचार करते ठीक आहे, माझ्यामुळे जर का आता इकडे आता पृथ्वीचं काम होत असेल तर मी नक्कीच हे सगळं करेन। पृथ्वी म्हणतो आनंदी जमेल ना तुला? यावरती आनंदी म्हणते हो नक्कीच जमेल। पण हे सगळं चालू असताना मात्र युगंधर विचार करतोय काहीतरी त्याला आता आनंदीच्या चालण्यामध्ये म्हणा किंवा या सगळ्यामध्ये काहीतरी गोष्ट आता खटकल्याचं जाणवत आहे। आणि त्यावरती माई आता सांगतायत उद्याचा कार्यक्रम दणक्यात होणार आहे आणि त्यानंतर मात्र आता सगळ्यांना सगळं सांगण्यात आलेलं आहे। दुसऱ्या दिवशीची वाट पाहत सगळेजण बसलेले आहेत आणि त्याच वेळेला मात्र इकडे आपण आता पाहत आहोत की ज्या माणसाने मात्र आता ज्या माणसाच्या कंपनीमधून RDX घेतलेला आहे तो माणूस मात्र पोलीस स्टेशनला आता काहीतरी वेगळंच नाव सांगत आहे। हे सगळं पाहिल्यावरती आणि तो आता सांगायला लागतोय बोल विद्याधर सरांनी जी काही कंप्लेंट केले तुझ्याकडून युगंधर साहेबांनी मात्र आता RDX घेतलं का? यावरती तो सांगतो नाही, युगंधर साहेब मला कधीच भेटले नव्हते ना, त्यांनी माझ्याकडून RDX घेतलं। मग यावरती मात्र आता इन्स्पेक्टर साहेब त्याला विचारायला लागतात मग तू कुणाला RDX दिलंस? यावरती मात्र आता तो सांगायला लागतो मी RDX ज्याला दिलंय त्याचं नाव म्हणजे स्वतः आता विद्याधर साहेब। यावरती मात्र आता पोलीस इकडे चिडलेत आणि वेड्यासारखं काय बडबडतोयस? तेच त्यांच्या या सगळ्यामध्ये मात्र आता स्वतःचीच गाडी का जाळून घेतील? यावरती तो म्हणतो काही नाही हो, त्यांची दुश्मनी। म्हणजे आता काहीही झालं तरी सुद्धा मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता युगंधर सरांना बदनाम करण्यासाठी तोही अशी कारस्थानं करत असतो। एका झटक्यात गेम चेंज झालेला आहे आणि त्यांनी नाव लिहून दिलेलं आहे ते म्हणजे स्वतः आता युगंधरचं नाही तर विद्याधरचं नाव लिहिल्यावरती पोलीस आता सांगायला लागतात जा त्या विद्याधरला अटक करून आणा। बरं, हे सगळं चालू असताना विद्याधर गेलेला आहे तो म्हणजे मात्र आता तिकडे फॅशन शोच्या इथे आणि तिकडेच विद्याधरला डायरेक्ट अटक होणार आहे। पण खरं तर विद्याधरला अटक वेगळ्या कारणासाठी होणार, पण तिथे केलेलं कांड आता विद्याधरचं समोर येणार आहे। लगेचच पोलिसांची टीम आता फॅशन शोच्या इकडे निघालेली, इकडे सगळीकडे फॅशन शोची तयारी तर झालेली आहे आणि छानपैकी आपण पाहिलं की शिल्पा आता छानपैकी एंट्री करते। आनंदीची सुद्धा एंट्री झालेली आहे। आनंदीने छान रॅम्प वॉक केलाय आणि आता आनंदीसाठी इतकं कडकडून सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलेलं
सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये भरभरून प्रेम मिळालेलं आहे. रेडी टू वेअर साडी, याच्यामध्ये नऊवारी, पाचवारी, सगळ्या प्रकारच्या गुजराती अशा सगळ्या प्रकारच्या साड्या आता छान छान प्रकारे इकडे आता तयार केलेल्या आहेत. मराठमोळी नऊवारी नेसून आता शिल्पा, मराठमोळी नऊवारी नेसून आनंदी या दोघीही जणी स्टेजवरती उतरताच त्या साड्यांना खूपच म्हणजे आता डिमांड आलेली आहे आणि या साड्यांची मागणीसुद्धा वाढलेली आहे. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये मात्र आता सगळेच जण खुश झालेत. एकदम पारंपरिक पद्धतीची साडी, त्याला आता पूर्वीच्या सारखी इकडे छोटीशी चंची, ज्याच्यामध्ये बायकांचं छोटं छोटं सामान, म्हणजे पहिले आता काही वेगळं सामान, पण आत्ताच्या घडीला मोबाईलचा पाऊच, हे सगळं केलेलं आहे. बरं, तोपर्यंत आनंदीचा राऊंड झालाय आणि आनंदी आता मागच्या साईडला उभी असताना तिला साधारणपणे आपण पाहिलं की झुंबर पडण्याचा आवाज ऐकू आलाय. जे दुसरं तिसरं कोणीही नाही आहे, जे करणारी व्यक्ती आहे ती म्हणजे स्वतः आता विद्याधर, आणि म्हणून आरती गेलेली आहे. आनंदी ते धरून ठेवते. सगळं आपण पाहिलं आणि त्याच वेळेला मात्र आता आरती म्हणते, मी नोकरांना बोलवते ते सगळं धरण्यासाठी आणि वरती बांधण्यासाठी, पण काहीही झालं तरी हा प्रोग्राम स्पॉईल नाही झाला पाहिजे. एकदा जर का हा प्रोग्राम स्पॉईल झाला तर इतकं सगळं पृथ्वीने बघितलेलं स्वप्न आता पूर्णपणे इकडे हे होईल. आनंदी म्हणते, हो, पृथ्वीचं स्वप्न आता मला कोणत्याही परिस्थितीमध्ये करून द्यायचं. एक आई म्हणून जीवाची बाजी लावत मी या सगळ्यामध्ये मात्र ती धरून ठेवते. तू लवकरात लवकर जितकं शक्य होईल तितकं लवकर आता घेऊन ये नोकरांना, जेणेकरून आपण आता ती दोरी पटकन बांधून खेचून लावून टाकू. असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे गेलेली आहे, ती म्हणजे स्वतः आता आरती. आणि आरती गेल्यानंतर इकडे आता आपण पाहिले की सगळा प्रोग्राम चालू झालाय. म्हणजे सगळ्यांना साड्या आवडल्यात, साड्यांची भलतीच डिमांड आहे. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये सगळेजण मात्र आता पृथ्वीचं खूप कौतुक करत आहेत आणि पृथ्वीला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता लगेचच इकडे मुद्दामच विद्याधर आपण पाहतोय की त्या झुंबराच्या खाली आता पृथ्वी कसा बसेल आणि पृथ्वीच्याच डोक्यात झुंबर कसं पडेल या गोष्टीची वाट पाहत असताना मात्र आता झुंबर हळूहळू खाली यायला लागले. पण जीवाच्या आकांताने आनंदीने ते आता झुंबर हे केलं इकडे. तोपर्यंत विद्याधरनी सगळ्याच गोष्टींमध्ये मात्र आता लगेचच इकडे आलाय आणि तेलबिल ओतून आनंदीचे हात सटकण्यासाठी, पाय सटकण्यासाठी गोंधळ केलाय आणि बरोबर तिकडून येऊन मात्र आता इकडे बरोबर मध्यभागी इकडे थांबवलेला आहे, ते म्हणजे पृथ्वीला. पण तरीसुद्धा आपले हात सटकतायत, पाय सटकतायत, हातातून रक्त येते, तरीसुद्धा आनंदी मात्र आता काहीही झालं तरी ते आपल्या हातामधलं हे सोडण्यासाठी तयार नाही आहे. आणि याच वेळेला मात्र आता हे सगळं चालू असताना इकडे विद्याधर धावून आलाय आणि त्याने सांगितलंय, बघूया काय करतेस ते तू, किती वेळ धरून ठेवतेस, परत तेल टाकतो, परत पाणी टाकतो. आनंदीचे हात आता लटपटायला लागतात. इकडे सगळा कार्यक्रम ओव्हर झालाय आणि त्यानंतर मात्र आता कार्यक्रम जरी संपला असला तरी सुद्धा आनंदी काहीही तरी आपल्या हातांनी ते धरूनच ठेवते. इकडे कार्यक्रमाची सांगता झाले, सगळेच जण मात्र आता इकडे पृथ्वीचं कौतुक करतायत. भरमसाठ ऑर्डर आलेले आहेत आणि पृथ्वीने सांगितले प्रत्येकाची ऑर्डर घेतली जाईल उद्या ऑफिसमध्ये. तुम्ही इकडे आलात, खरंच तुमच्यासाठी खूप आता आनंदाची गोष्ट आहे, आमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट आहे. आणि हे सगळं होईपर्यंत मात्र आता आनंदीने ते धरून ठेवले, कारण त्या झुंबरच्या खाली आता पृथ्वी, शिल्पा, युगंधर, त्याचबरोबर मिताली, धनश्री आणि आता तात्या आणि माईसुद्धा आहेत. म्हणून आनंदीने ते धरून ठेवले. फायनली इव्हेंट संपलाय आणि आता आनंदीला समजलंय की इव्हेंट संपलाय आणि त्याच वेळेला आनंदीच्या हातातून ते सगळं सटकलंय. सटकल्यावरती मात्र आता इकडे आलेली आहे, ती म्हणजे आरती. आणि ती सांगायला की ताई, अगं मी इकडे आले पण दारच बंद होतं. त्याच वेळेला इकडे आता सगळेजण आनंदी कुठे, आनंदी कुठे म्हणून पाहत असताना पृथ्वीला मात्र आता लगेचच इकडे आता आरतीने सांगितलंय की आनंदी या सगळ्यामध्ये मात्र आता तिकडे पडलेली आहे. आणि घडलेला प्रकार सगळा पृथ्वीच्या समोर आलाय. पृथ्वीच्या समोर ज्या वेळेला सगळा प्रकार आलाय त्यावेळेला धावत पळत पृथ्वी आता आनंदी जिथे पडले तिकडे गेलेला आहे आणि धावत पळत आनंदीला उचललेला आहे. आनंदीला उचलून आता त्याने लगेचच आणलेलं आहे आणि लोक जात असतानाच हे काय घडलं काहीच कळायला मार्ग नाही आणि पृथ्वी तडातड आनंदीला घेऊन आता निघालेला आहे, तो म्हणजे डॉक्टरांकडे. म्हणजे आपला इव्हेंट जो काही सक्सेसफुल झाला तो फक्त आणि फक्त आनंदीमुळे हे सगळं समजल्यावरती पृथ्वीचे मात्र आता धाबे दणाणलेले आहेत. पृथ्वीला ही आपल्यासाठी इतकं का आणि कसं करू शकते या गोष्टीचा मात्र आता विश्वासच बसत नाहीये.
आता इथेच आनंदी आणि पृथ्वी या दोघांच्यामध्ये मायलेकाचं नातं मात्र निर्माण होणार आहे. पृथ्वीला समजणार की या सगळ्यामध्ये आनंदी आपली आई आहे आणि त्याच वेळेला इथे युगंधरला समजणार की आनंदीला दिसत नाही आहे. अनेक गोष्टींचे उलगडे या भागामध्ये होणार.